पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिकं वाळू लागली आहेत. मका, सोयाबीन, कापूस पिकांवर परिणाम होतोय. पुढचे 2-3 दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये महिनाभरापासून पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकं संकटात आली आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका आता वाळू लागल्या, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यानं ग्रामीण बाजारपेठेवर परिणाम झालाय. उलाढाल सुमारे 50% घटली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत. पावसाअभावी सोयाबीन, हळद, कापूस यासारख्या खरीप पिकांना उन्हाचा फटका बसतोय. या वातावरणातल्या बदलामुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाअभावी पिकं जळण्याची भीती असल्यानं शेतकऱ्यांना चक्क 2.5 एकर उभ्या उडदाच्या पिकावर रोटावेटर फिरवलं आहे. पावसाअभावी उत्पादनातून खर्च सुद्धा निघणार नसल्यानं पिकं नष्ट होण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घेतलेला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या उंबरडा बाजार परिसरामध्ये सोयाबीनवर उंटअळी आणि इतर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलाय. रिमझिम पावसानं दिलासा मिळाल्यानंतर किडीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. महागडी कीटकनाशकांची फवारणी करून अपेक्षित परिणाम न मिळाल्यानं उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.